मोबाईल टावर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्याकडे सोडले तेवढे हे पण मला फोन करतील, हे पण मला असंच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणार कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला. मुख्यमंत्री साहेब कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि फाशी शिक्षा द्या त्यांना. माझ्या धनून संतो मग आता की झालंय ते खरं, आता मला न्याय द्यावा लागेल. माझे आता लेकर येतं, मी आहे, हे छोटे छोटे बाळ येतं, ही माझी सून आहे. मग आता मी कसं करता माणूस घरातला गेल्यावर मी काय करू यांच्यासाठी आता सांगा. मग ह्याचा काहीतरी निर्णय द्यावा लागेल. आमचं संरक्षण तुम्हाला करावंच लागेल. आमच्या गावाला इतकं पुढे नेलं आणि त्यांची अशी हत्या होते तर बाकीच्यांचं काय होईल? प्लीज तुम्ही माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या प्लीज. न वेळ लावता त्यांनी लवकरात लवकर आरोपीची जशी यांची केली तशीच त्यांची करावी एवढीच इच्छा. माझं नाही का तुम्हाला मग तुम्ही खाली काय करता येते करू आपण तुम्हाला पाहिजे दिवस भर करून घेऊ. दिवस भर सगळं करून घ्या. मी तोच दुःखी कष्टी संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुख बोलतोय. वाल्मिक कराडला मकोका आणि माझ्या भावाच्या खुन्याच्या गुन्ह्यात आरोपी करा, नाहीतर मी धनंजय देशमुख माझ्या पूर्ण कुटुंबासह टॉवरवर चढून आत्महत्या करणार. आज परिवार व गावकऱ्यांसोबत आंदोलन करणार. माझ्या भावाला जर आज न्याय मिळाला नाही तर मी आज या टॉवरवर जाऊन स्वतःचं आयुष्य संपवणार हे खरं. कारण आरोपी जर सुटून बाहेर आले तर ते मलाही जिवंत सोडणार नाही. कारण मी गेल्यानंतर न्याय मागणारं व आंदोलन करणारच कोणी उरणार नाही. म्हणून नक्कीच माझ्या जीवाला इथे त्या लोकांपासून धोका आहे. त्यांनी माझा खून करण्यापेक्षा मीच आत्महत्या करून माझं आयुष्य संपवलेलं बरं. म्हणजे कुठेतरी माझ्या भावालाही वाटणार नाही की त्याच्यासारखा माझाही खून झाला. जर आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढे जे होईल त्याला जिम्मेदार हे सरकार असेल. त्या दिवशी जे काही घडले चुकी माझ्या भावाची नव्हती. तो तर फक्त वाद मिटवायलाच तिथे गेला होता. तो प्रतीक गुले त्याचा वाढदिवस होता म्हणून त्याच्या मनात माझ्या भावाबद्दल राग निर्माण झाला आणि पूर्ण प्लॅन करून त्यांनी माझ्या भावाला जीवेनाशी संपवलं. अरे राग होता तर भांडण करून बोलून चर्चा करून तिथेच तो मिटवायचा. माझ्या भावाचा जीव घ्यायचा तुम्हाला हक्क कोणी दिला? माझ्याही भावाच्या मुलाचा वाढदिवस दुःखात गेला. आज पहिल्यांदाच माझ्या भावाच्या मुलासोबत त्याचा बाप नव्हता. 7वीत असणारा त्याचा मुलगा तोही मनात असा राग धरून उद्या जाऊन बापाचा बदला घेण्यासाठी वाईट मार्ग पत्करेल तर काय करायचं? त्या पोरांना तुमच्या बदल्यापायी पोरकं व्हावं लागलं. आई समान माझ्या वहिनीला आयुष्यभराचं दुःख तुम्ही दिलं. तिचं कुंकू पुसलं. रामासारख्या माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं. आई वडिलांपासून त्यांचा पोरगा हिरावला. असा बदला घ्यायचा होता का तुम्हाला? 56 घाव देऊन त्यांनी माझ्या भावाचा जीव घेतला. हे 9 जण आरोपी असून आजपर्यंतही त्यांना कठोर शिक्षा सुनावली गेली नाही. आमच्या नकळत हे सुटले देखील जातील. उद्या जाऊन परत बदला घेण्यासाठी हे लोक आमचाच खून करतील. माझ्या भावाच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. म्हणून लवकरात लवकर न्याय द्या ही विनंती. मी मुख्यमंत्री साहेबांवर मनापासून विश्वास ठेवला आणि आजही माझा सर्वांवरच विश्वास आहे असंच मी बोलतोय. पण ही पूर्ण तुमची यंत्रणा जर आम्हाला काही माहितीच देत नसेल, कुणाला तरी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीच अर्थ नाही हो. आज आमच्या गावातील ग्रामस्थ पूर्ण माझ्या परिवारासोबत व माझ्यासोबत आहेत. माझा भाऊ गेलाय, त्याचा जीव गेलाय, तो आता परत येणार नाही. कुणी काहीही केलं तरी माझा भाऊ जिवंत होऊन आमच्यासोबत परत राहणार नाही. स्वतःसाठी तो लढू शकणार नाही. पण आज त्याने अनेक भाऊ, अनेक बहिणी आणि खूप सारे प्रेमाने जोडलेले नागरिक माझ्या साथीला, माझ्या कुटुंबाच्या साथीला सोडले आहे. ते सगळेच आज आमच्या सोबत ठामपणे उभे आहे. जे आमच्या सोबत त्यांचाही जीव देण्यासाठी आज न घाबरता उभे आहेत. कोण कुणासाठी इतकं करतं सांगा. आश्चर्य वाटेल तुम्हाला की माझ्या देवासारख्या भावासाठी
आमच्या मसाजोग येथील नागरिकांनी हनुमान मंदिरात बैठक घेऊन निर्णय घेत तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे की 9 डिसेंबर रोजी माझा भाऊ संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेला आज 35 दिवस झालेले आहेत. तरीही यातील एक आरोपी ज्याचं नाव कृष्णा आंधळे याला अटक झालेली नाही. तसेच वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा जाणीवपूर्वक नोंद केलेला नाही. अद्यापही त्याचा मोबाईल अजून सापडला नाही. त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. तसेच CIDचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती कुटुंबियांना दिली जात नाही. त्यामुळे संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबासोबत आम्हीही सर्व गावकरी 13 जानेवारी रोजी महादेव मंदिर या ठिकाणी अंगावर सगळे पेट्रोल ओतून जाळून घेऊन सामूहिक आत्मदहन करणार आहे. एक माणूस गेला, त्याचा जीव गेला, पण त्याच्यासाठी पूर्ण गाव आज आपला जीव त्याग करायला तयार आहे. म्हणजे तुम्ही सगळे विचार करा, माझा भाऊ कसा होता? सत्य वागला म्हणून लोकांच्या नजरेत तो खटकला का? खरं बोलणं, लोकांची मदत करणे, गावासाठी लढणे, गोरगरिबांची गरज भागवणे, परिवारासाठी टाइम न देता, मुलाबाळांसोबत न खेळता आपला संपूर्ण वेळ या जनतेसाठी देणे गुन्हा आहे का? आणि त्याची शिक्षा अशी खून करून मिळते का? मला न्याय हवा माझ्या भावासाठी, मला संरक्षण हवं माझ्या परिवारासाठी, मला दिलासा हवा. आरोपी यांना कठोरातील कठोर शिक्षा लवकरात लवकर हवी. तेव्हाच मी धनंजय देशमुख आपले आंदोलन आज मागे घेणार. नाहीतर माझाही जीव माझ्या परिवारासोबत आज मी देणार. 6 तारखेला हे सगळेच आरोपी खंडणी मागायलाच आले होते. 6 डिसेंबर 2024 पासून माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सर्व कालावधी आहे तो सर्व खंडणीतूनच घडलेला आहे. तिथे हे आरोपी दुसऱ्या वेगळ्या कामाला आले नव्हते. जर मला न्याय मिळत नसेल, मला सर्व माहिती यांच्याकडून भेटत नसेल, भाऊ माझा मेला आहे तरीही माझ्याकडे काहीच त्याची अपडेट नाही, मला सगळं मीडियाकडून बातम्यांमधून कळतं, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेलाच बरा आहे ना. मग मी आणि माझे कुटुंबीय आजच हा निर्णय घेतोय. मी धनंजय गांभीर्याने सांगतोय की माझ्या भावासोबत जी गोष्ट घडली आहे ती उद्या परत हे लोक माझ्यासोबत करतीलच, म्हणून माझी ही भूमिका आहे. आज मी 10 वाजताच माझ्या आंदोलनाला सुरुवात करतो आहे. खंडणी ते खुनापर्यंतचे जे कोणी आरोपी आहेत त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढलं जातंय आणि आम्हाला माहिती देखील होत नाही. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात SITनं आतापर्यंत 8 आरोप्यांना अटक केली आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परंतु खंडगी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावा आणि खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करा, अशी मागणी धनंजय देशमुख, त्यांचं कुटुंब व ग्रामस्थ यांनी केली आहे. खंडणी ते खून प्रकरणातील जेही 9 आरोपी आहेत त्यांना शिक्षा लवकरात लवकर ही झालीच पाहिजे. माझे सगळे बंधू भगिनी, माझ्या या लढ्यात माझ्या ग्रामस्थांसोबत तुम्हीही मला सहकार्य करा. माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमचाही आवाज सरकारपर्यंत पोहोचू द्या. तुम्ही माझी साथ द्याल ना? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, पण तुमचा देखील आवाज हा माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. माझ्या परिवाराला व मला यावेळी तुमची खूप गरज आहे, तुमच्या सोबतीची गरज आहे. माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी कराल ना तुम्ही माझी मदत? दुसरं काही नको, तुम्ही माझ्यासोबत आहात व माझ्या भावाला नक्की न्याय मिळेल इतकंच म्हणा. मला पाठिंबा द्या.
व त्या आरोप्यांना शिक्षा देण्यासाठी फाशीची शिक्षा मिळायलाच हवी असे आंदोलन आज मी जे करत आहे, तरी तुम्हीही नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा त्या गुन्हेगारांना कोणती शिक्षा झाली पाहिजे व खरा गुन्हेगार या प्रकरणामागे कोण आहे ते मला सांगा. पोलीस न्यायव्यवस्था या राजकारणाकडून असेल, पैशांच्या जोरावर जर सगळं काही चालत असेल, तर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा मला नक्कीच सांगा. सकारात्मक विचार करून माझ्या भावाला नक्की न्याय मिळेल असे माझे सांत्वन करण्यासाठी का होईना खाली कॉमेंटमध्ये नक्कीच जस्टिस फॉर सरपंच संतोष देशमुख म्हणायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. सत्यमेव जयते. धन्यवाद.